नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी पहिल्यांदा वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच बघायला आलो आहे. लोकल ट्रेनमधून अनेक वेळा वानखेडे स्टेडियम पाहिलं होतं आणि नेहमी वाटायचं की एकदा तरी इथं बसून मॅच पाहावी. आज ती इच्छा पूर्ण होणार होती. सध्या मुंबई T20 लीग सुरू आहे आणि खास गोष्ट म्हणजे फक्त ₹99 तिकीट अवेलेबल आहेत. त्यामुळे लगेच तिकीट बुक केलं आणि रविवारी संध्याकाळी मॅच पाहण्यासाठी निघालो. स्टेडियममध्ये पोहोचल्यावर जी एक्साइटमेंट होती ती शब्दात सांगता येणार नाही. आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे टॉस मिस झाला होता, पण मॅच सुरू होती. ट्रम्प नाईटची बॅटिंग चालू होती आणि काही वेळात पहिली विकेट पडली आणि मग मैदानात एंट्री झाली सूर्यभाऊ म्हणजे सूर्यकुमार यादवची. पुणे स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. सूर्याने आला चौका षटकांची बरसात केली. त्याची बॅटिंग लाईव्ह पाहण्यात मजाच वेगळी होती. शानदार 48 रन करून तो आऊट झाला. बाकी बॅट्समनने स्कोर पुढे नेत ट्रम्प नाईटने मुंबई फाल्कन्ससमोर 148 रनांचं टार्गेट ठेवलं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही स्टेडियममध्ये थोडं फिरलो, फोटो काढले आणि सचिन तेंडुलकर सर यांचा आयकॉनिक स्टॅच्यू पाहिला. त्यानंतर मुंबई फाल्कन्सची बॅटिंग सुरू झाली. सुरुवातीला त्यांचे 3 विकेट लवकर पडले आणि मॅच थोडी अडचणीत दिसत होती. पण मग इम्पॅक्ट प्लेयर म्हणून श्रेयस अय्यर मैदानात आला. पहिल्या 2 बॉलवर सलग बाउंड्री मारून त्याने आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्याने एकदम शांतपणे आणि जबाबदारीने बॅटिंग करत 61 रनची मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याच्या खेळीमुळे मुंबई फाल्कनने 5 विकेट राखून शानदार विजय मिळवला. एकूणच वानखेडे स्टेडियममधला माझा पहिला अनुभव खूप जबरदस्त होता. लाईव्ह क्राऊड, स्टेडियम ॲटमॉस्फिअर आणि आपल्या आवडत्या प्लेयरला समोर खेळताना पाहणं हा अनुभव खरंच वेगळा आहे. तुम्हालाही वानखेडेमध्ये मॅच पाहायची असेल तर 13 जूनपर्यंत मुंबई T20 लीग सुरू आहे. तिकीट बुक करा डिस्ट्रिक्ट ॲपवरून आणि हा अनुभव नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. स्टे ट्यून.